नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. महायुतीबाबत अद्यापही बोलणी झाली नसताना दुसरीकडे ठाण्यातील टेंबी नाका येथील आनंद आश्रमामध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास शिवसेना शिंदे पक्षाने सुरुवात केली आहे. युतीच्या निर्णयावरती अनेक इच्छुकांचे भवितव्य टांगलेलं असतानाच आता मुलाखती सुरू झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर आता राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. राज्यात शिंदेंची शिवसेना भाजपात युती करत सरकार स्थापन केलंय. त्यामुळे महापालिकेने युती व्हावी अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचं महापालिकेतही युती व्हावी अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप काही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. असं असलं तरी मागील काही वर्षांमध्ये भाजप किंवा शिंदे गटातील महापालिका निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवकांनी प्रभाग बांधणीला सुरुवात केली होती. आता युती होत असल्याने दोन्ही पक्षांमधील काही पदाधिकारी कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत. दुसरीकडे दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये अद्यापही जागा वाटपाच्या विषयी देखील चर्चा होत नाही. असं असताना शिंदे गटाने आता आनंद आश्रमातून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुलाखतीसाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता अजूनही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये युतीचा फैसला झालेला नाही. जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसतानाही भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये कालपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. परिणामी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये युती होणार का याबाबतचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. भाजपचे ब्रह्मांड बाळकुंभ मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. या प्रभागामध्ये सत्ताधारी नगरसेवकांकडून वर्षानुवर्ष या येथील नागरिकांना कशाप्रकारे त्रास देण्यात आलाय, असुविधांचा डोंगर उभा केला आहे, याचा पाढा यावेळी ब्रह्मांड बाळकुंभ मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांनी वाचलाय. तर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जागरूक देवस्थान एकविरा देवीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडलाय. प्रचाराला अतिशय कमी दिवस उरले असल्यामुळे आम्हीही प्रचाराचा नारळ फोडत असून यापुढे जर युती झाली तर पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू, असं देखील मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांनी नमूद केलं आहे. यावेळी माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोजा, ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, तन्मय भोईर, बळीराम भोईर, नयना भोईर तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जर आपण या वेळेसची निवडणुकीची प्रक्रिया पाहिली तर उमेदवारांसमोर फार कमी वेळ हा निवडणूक आयोगाने दिलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर मोजून 9 ते 10 दिवसच फक्त प्रचारासाठी भेटत आहेत आणि ह्या कमी वेळामध्ये सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आव्हान आम्हा सर्व उमेदवारांसमोर आहे. आज जर पाहिलं तर आम्ही हा प्रचार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करत आहोत
आज जरी उमेदवारी कोणाला घोषित नसेल झाली किंवा युती किंवा काय होतंय पुढचे याबद्दल कुठल्याही प्रकारची जरी क्लिअरन्स नसले तरी मतदारांपर्यंत पोहोचणं हा भारतीय जनता पार्टीचा लक्ष्य आहे आणि हे लक्ष्य घेऊनच आम्ही आज ह्या मैदानात उतरलेलो आहे आणि आज प्रचाराची सुरुवात करत आहोत. युती धर्म नक्की पाळला जाईल, परंतु आज आम्हालाही डावलून कुठल्याही प्रकारची इथे काही दगापटका होणार नाही याची देखील आम्ही खबरदारी घेत आहोत की भारतीय जनता पार्टीची वाढलेली ताकद या प्रभाग क्रमांक 8 मध्ये जर आपण पाहिलं तर 2017च्या तुलनेत आज आमचे त्यावेळेसचे विद्यमान जे उभे असलेले उमेदवार यांचा फॉर्म बाद झाला होता आणि हा पॅनल कुठेतरी कमजोर पडला होता. परंतु यानंतर आम्ही ह्या प्रभागामध्ये केलेले काम भारतीय जनता पार्टीचे आमचे लाभलेले आमदार माननीय संजयजी केळकर यांची जवळपास आता 3री टर्म या विभागातली आहे आणि यांनी केलेल्या कामाचा पाठपुरावा आणि सातत्याने घडलेला इथला जो विकास आहे या सर्वांच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीची ताकद नक्की वाढलेली आहे आणि युती जरी झाली तरी भारतीय जनता पार्टीला योग्य तो न्याय या प्रभागात मिळेल आणि कार्यकर्ते सगळे एकजुटीने कामाला लागतील याच भावनेने आम्ही आज या प्रचाराचा नारळ वाढवतोय. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि समाजसेविका ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये अभिजित पवार आणि पूजा शिंदे विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते. या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रस्थापितांना धक्का बसणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पारसिक नगर येथून अभिजित पवार आणि पूजा शिंदे यांनी आपला अर्ज भरण्याच्या रॅलीला सुरुवात केली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान हे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे झेंडे आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसांचं कटआउट कार्यकर्त्यांच्या हातामध्ये देण्यात आलं होतं. संपूर्ण प्रभागामध्ये ही रॅली फिरवण्यात आली. विशेष म्हणजे रॅली दरम्यान स्थानिक गावकऱ्यांनी अभिजित पवार आणि पूजा शिंदे यांचे जागोजागी औक्षण केलं. या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी या रॅलीमध्ये फक्त कार्यकर्ते नाही तर सामान्य नागरिकही सहभागी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रभागात बदल होणारच आहे असं सांगितलं. तर मनोज प्रधान यांनी आमचे हे पॅनल प्रबळ असून येथील 4ही जागांवरती आम्हीच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. आपण इथे उपस्थिती बघताय ज्या पद्धतीने 9 नंबर प्रभागातली लोक लोटली आहेत त्या हिशोबाने आपल्याला कळलेलं आहे की इथलं चिन्ह काय आहेत. गेले 5 वर्ष अभिजित पवार या ठिकाणी काम करतोय, पूजा शिंदे या ठिकाणी काम करतायत, आमचे तुषार साळवी आणि समीर निटके काम करतायत. त्यामुळे पहिले आज आम्ही 2 जणांचे फॉर्म भरायला निघालोय आणि जो उत्साह इथल्या नागरिकांमध्ये दिसतोय त्याचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही. खरंच त्यांनी केलेले 5 वर्षाचं काम याची पोचपावती 9 नंबरच्या आज नागरिकांनी उतरून दिलेली आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करताच ठाण्यामध्ये एकच जल्लोष करण्यात आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील विष्णुनगर येथील कार्यालयाबाहेर गुलाल उधळून फटाके फोडत मिठाई वाटण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी आता ठाकरे बँड सर्व महाराष्ट्र द्वेष्टांचा बँड वाजवणार असल्याचा इशारा दिलेला आहे. राज्यातील 29 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारी रोजी मतदान केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवरती 19 वर्षानंतर शिवसेना आणि मनसेने युती केली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ठाण्यामध्ये जल्लोष करण्यात आला. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, महिला शहर प्रमुख समीक्षा मार्कंडे यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा विष्णुनगर येथील मनसे मुख्यालयासमोर गुलाल उधळून फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. या जल्लोषामध्ये शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, अनिश गाडवे हे देखील सहभागी झाले होते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्र विशेषतः मराठी माणूस सुखावल्याची प्रत्येक कार्यकर्त्याची भावना होती. आठवण या ठिकाणी आज होते. आज तुम्ही बघितले असेल त्यावेळेला ही मुंबई वाचवण्यासाठी आणि आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे सरकार भ्रष्ट मार्गाने या ठिकाणी काम करते. आज तुम्ही बघितलं असेल सर्व ठिकाणी, आज तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये सुद्धा आज ड्रग्सचे कारखान्यांचे सूत्रधार या ठाण्यामध्ये राहतात. आणि आज तुम्ही बघितलं असेल की आज कशा पद्धतीने हे ठाणे असेल महाराष्ट्र, तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका, ज्या महापालिकेची निवडणूक आता होणार आहे त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी
त्या ठिकाणी आज कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात, म्हणजे पैसे घेताना त्या ठिकाणी पकडलं गेलं. या भ्रष्टाचारांना रोखण्यासाठी आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी या ठिकाणी आज ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत आणि त्यावेळची आठवण आज संयुक्त महाराष्ट्राची चळवळीची आठवण आज या ठिकाणी होते. महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ही 15 जानेवारी 2026 रोजी होत असून निवडणुकीसाठी ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण तयारी झाली असून शांततापूर्ण वातावरणामध्ये निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव असून या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, जी गोदेपुरे, मिताली संचेती, दीपक झिंजाळ उपस्थित होते. निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून 23 ते 29 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तर 30 डिसेंबर रोजी 11 ते 2 या कालावधीमध्ये नामनिर्देशन अर्जाचं वाटप व दाखल करण्यात येणार आहेत. 31 डिसेंबर रोजी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक 2 जानेवारी 2026 असून 3 जानेवारी 2026 रोजी निवडणूक चिन्ह नेमून दिलं जाणार आहे. अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. त्यानंतर 19 जानेवारी 2026 रोजी निवडून आलेल्या उमेदवारांची यादी राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीची आम्ही पूर्ण तयारी आमची सुरू झालेली आहे, किंबहुना जवळपास संपत आलेली आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 2013 एवढे पोलिंग स्टेशन्स यांची संख्या निश्चित झाली आहे. कालपासून जे नामनिर्देशन पत्र वाटप आणि तो स्वीकार करण्याची प्रोसेस आहे तीही आपण सुरू केला आहे. साधारणतः 12,600 सिव्हिल कर्मचारी, 5,500 पोलीस कर्मचारी अधिकारी यांची नियुक्ती आपण निवडणूकचे प्लॅनिंगसाठी निवडणूकचे प्रबंधनसाठी व्यवस्थापनसाठी आपण करत आहोत. या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरळीत आपण प्रशिक्षण घेणार आहे. त्यामध्ये पहिला प्रशिक्षण 27, 28, 29 तारखेला, दुसरा प्रशिक्षण 5, 6, 7 तारखेला आणि तिसरा प्रशिक्षण मतदान साहित्याचे वाटपाच्या दिवशी होणार आहे. याच्याबरोबरच निवडणूकची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असली पाहिजे. याच्यासाठी आपला आचारसंहिता पथक VST, SST, FST यांच्या गठन आणि यांचा डिप्लॉयमेंट आपण कंप्लीट केलेला आहे. यामध्ये पोलीस डिपार्टमेंट यांची मदतीने आपण प्रत्येक गोष्टीची वर बारीक लक्ष ठेवणार आहे. तसेच आचारसंहितेचं कुठेही उल्लंघन जर होत असेल तर त्याच्या विरुद्ध जे आवश्यक कारवाई आहे ते आपण इमिडिएटली करणार आहेत. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचे अद्याप अधिकृत जागा वाटप झालेलं नाही. असं असताना कळवा प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष अभिजित पवार यांनी पक्षाचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि समाजसेविका ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये रॅली काढून परस्पर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कृती विरोधात काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. राष्ट्रवादीचे हे वर्तन आघाडीच्या भवितव्यासाठी पोषक नसून आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला वर्तन सुधारण्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी 48 तासांचा अल्टिमेट दिला आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून 33 प्रभागांमध्ये काँग्रेसकडे 131 उमेदवार आहेत. पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस हाच एकमेव राष्ट्रीय पक्ष असल्याने महायुतीच्या विरोधात कडवी लढत देण्यासाठी सज्ज असून जागा वाटपात काँग्रेसने 35 जागांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र आघाडीचे जागा वाटप झालेलं नाही किंवा त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा देखील झालेली नाही. असं असताना आघाडीतील सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस परस्पर आपला उमेदवार जाहीर करतं हे आघाडीच्या भवितव्याला पोषक नाही. आघाडीतील पक्षाने स्वतःच्या पक्षाचा उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली असती तर चाललं असतं. अद्याप पक्षाकडून AB फॉर्म दिलेला नाही. तरी अशा प्रकारे अभिजित पवार यांनी स्वतःला महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करून जाहीर रॅली काढणं हे कितपत योग्य आहे
या रॅलीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वतः जातात असा सवाल करून विक्रांत चव्हाण यांनी आघाडीतील अन्य घटक पक्षांना खडे बोल सुनावले आहेत. त्याचबरोबर 48 तासात राष्ट्रवादीने यावर स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा यांची संस्थाने खालसा व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा देत काँग्रेसकडे स्वबळावरती लढण्याचा शेवटचा पर्याय असेल असंही विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे जे अभिजित पवार आहेत, युवक काँग्रेसचे अध्यक्ष, यांनी आज काहीतरी फॉर्म भरला आणि असे बॅनर झळकावले महाविकास आघाडीकडचा अधिकृत उमेदवार. तर हेच सांगण्यासाठी आपल्याला बोलवलंय की अधिकृत अद्याप घोषणा झालेली नाही महाविकास आघाडीची, आणि त्यामुळे हा जो बॅनर लावलेला आहे हा चुकीचा बॅनर आहे. असे बॅनर त्यांनी लावू नयेत राष्ट्रवादीने, आणि त्याला अध्यक्ष राष्ट्रवादीच्या आणि सौ ऋता आव्हाड उपस्थित होत्या. ही बाब चुकीची आहे. कोणाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता अशा प्रकारे एकतर्फी जर निवडणुका हे केलेल्या असतील तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे हेच सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. आम्ही 48 तास वाट बघणार आहोत. त्यांनी आम्हाला नीट या संदर्भात प्रस्ताव दिले नाही तर आम्ही आमचा निर्णय घेण्यास मोकळे आहोत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.